तर आज शारदा देवीच्या विसर्जन मध्ये आहे ना तर पार कांडच करून टाकला आणि हे बी दोघं बयाळासारखे अलग नाचू राहिले होते. का चला मग तुम्हाला पहिल्यापासून सांग काय म्हणता पुट्टी मी माहिती तर मला येऊ राहिला होता डीजेचा आवाज. चला म्हटलं जाऊन पाहू काय चालू आहे. तर मागच्या गल्लीत चक्कर मारून तिथे जाऊन पाहिलं तर तिथे होतं आपल्या मागच्या गल्लीतल्या शारदा माताचं विसर्जन. तिथे मंडळावाल्याचा तर बम माल चालू होता. आणि हो आपली गौतम पाटील काही कमी आहे का कुठं पण सगळे ठीक आहे. सगळे नाचू राहिले होते बम मजा करू राहिले होते. पण बारक्या बाईचं काय माहित कोण उठलं होतं घरी चला घरी चालाच चाल बा म्हटलं. त्याच्या म्हणण्यावर घराकडे निघालो बा झाले. तिथे जाऊन आम्ही मीटिंग बसवली कारण का आपल्याला 2-3 दिवसांना जायचं होतं सोयाबीन सोंगायला. मीटिंग खतम करून सबंध जण निघालो डीजे कडे झाले. पण असं कधी होईन का आपण कुठं गेलो ना आपल्या संग कोणता कांड नाही होईन असं कधीच नाही होत. तिच्या मंडळातला दादा लागला तर आमच्या मागं गुलाल लावाले. मग काय कोणी इकडे पाहू का तिकडे पाहू. आम्ही सब अलग मस्त डीजे पावरलो या बारकाबाईचा अलगच गुलू गुलू फोन चालू. तुम्ही किती करा काही करा पण तुमची जर फिल्डिंग सेट करून असेल तर तुमचा शॉट कप्पा होईल. मग का बाबा पकडलं मलेन केला माझ्या शॉट. आता त्यानंच केलं म्हणल्यावर मग काय हे लहान लहान लेकर ऐकते का घ्या भाऊ तुम्ही बी लावून घ्या. नाक तोंड डोळे सब एका जागी करून घ्या. काहून काका तुम्ही कोण अलग नाचू राहिले. अरे म्हणे बायाले नाचू द्यायला लागते म्हणे मंडळ बायाच म्हणे. म्हटलं बरोबर आहे. संस्कार काफी बडे है आपकी उमर. डीजे स्टँडिंग सुद्धा रॅलीचा काही विषयच नव्हता. मग झपकन आम्ही डीजे नेऊन त्याच्या जागेवर नेऊन आपटून दिला ना आपल्या गाडीत देवी टाकली सरळ निघालो कोटेश्वर झाला. कोटेश्वरात तर पोहोचलो पण तिथं काही नदीत उतरू नाही दे कारण का अगोदरल्या दिवशी दोघं जण वाहून गेलते ना म्हणून. मग पायरीवरच हातपाय धुतले बा गुलालनं तोंड भरून होतं थेगी धुवून घेतलं. शारदा माताचं विसर्जन करून सरळ आलो बा पांटेलावर पुढे मुळे गेले कारण का सकाळपासून उपाशी होतो भाई लय भूक लागली. आणि अवताराचं तर काही सांगच नाही लागत. असं झालं का तुटलेल्या जोड्यानं मारलं काय पुढे गिडे खाऊन निघालो बा घराकडे जायला. पण आता झालं आपलं प्रमोशन गाडीच्या अंदरून डायरेक्ट गाडीच्या वरती. चला मग जातो घराकडे आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.